या भागातून या प्रभागातून निवडणूक लढवणारे सौ स्मिता किरण देशमुख, त्याचबरोबर दुसरे सहकारी ॲडव्होकेट सुशांत बाळासाहेब चव्हाण, उपस्थित सर्वच आदरणीय बंधू भगिनींना, खूप छान बरेच जणांनी इथं सगळ्या वक्त्यांनी माझ्या आधीच्या विश्लेषण केलं. काल सभा झाली विरोधकाची आणि पालकमंत्र्यांना जे जे फीड केलं खालनं प्रॉम्प्टिंग होतं आणि त्यांचा डायलॉग सुरू होता. कोरे साहेब, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही राजकारणात नसताच. ज्या वेळेस मी आमदार झालो 85ला, तर तुम्ही कुठेतरी कॉलेजला वगैरे शिकत असता. तुम्ही पालकमंत्री आहात. त्या पदावर या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज माणसांनी पालकमंत्री म्हणून काम केलंय. त्यातल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री होते. मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि शासनाचा निधी म्हणजे आपल्या वडिलोपार्जित इस्टेट नव्हे. शासन एखादी योजना, एखादा आराखडा करतं आणि एका वर्षात काही ते पैसे देत नसते. जसं जसं काम सुरू होईल, पुढे जाईल, त्याचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता. पंढरपूर विकास आराखडा गेली माझ्या माहितीप्रमाणे मी पालकमंत्री असताना सुधारित केलता आम्ही. त्याचे सुद्धा पैसे अजून चालूच आहेत, येत राहतात. एका वर्षभरात नाही ते जा रे भाजी घेऊन ये असं नसतं. ते ह्या मोठ्या योजना असतात, याचा निधी असा टप्प्याटप्प्याने येतो. आणि एखादा निधी आला म्हणजे सुरुवात झाली एखाद्या योजनेला, तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची असते. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही मागणी करायची असते, आम्ही भांडायचं असतं, आम्ही विधानसभेत बोलायचं असतं. आणि तुम्ही पालकमंत्री म्हणल्यावर तुम्ही पालक आहात, आम्ही पाल्य आहे तुमचं. या जिल्ह्यातले सगळे पालकमंत्र्याचे आमदार पदाधिकारी पाल्य आहे. भले आम्ही वयाने मोठे असू, पण आम्ही पाल्य आहोत. आणि पाल्याची जबाबदारी पालकांनी घ्यायची असते. त्या पद्धतीनं जर तुम्ही बोलले असते तर मला जरा बरं वाटलं असतं, त्या पदाची शान राहिली असती. ठीक आहे, संगत गुण पण माणसाचा कारण ठरतो. पूर्वी कधी ते असं बोललेलं मी ऐकलं नव्हतं. बहुतेक बार्शीत आल्यामुळं आणि कानाला लागल्यामुळं कुणीतरी बोलले असते. आता त्यांनी सांगितलं की विकास करायला विकासाची भावना लागते. 260 कोटी रुपये निधी योजनेसाठी, पाणी योजनेसाठी मंजूर आहेत. राहिलेले 25 कोटी तुम्ही निधी आणायला कोणाकडे जाणार? अरे कोणाकडे जाणार म्हणजे मी मुख्यमंत्र्याकडे जाणार. तुमच्याकडे कशाला येतो? माझ्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे, कुठल्या एका पक्षाचे नसतात. आणि त्यांना निधी मागणं हे आमदाराचं काम आहे.
बर मी निधी काय माझ्या घराचा विकास करायला मागत नाही. त्यांनी सांगितलं भगवंताचा तीर्थक्षेत्राचा आराखडा, हो हा वाढत जाणारा आराखडा आहे. नुसते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.